मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे घेऊन प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग बघितलं. आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला इथे बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. बाही ठेवताना सुईच्या बाजूने ठेवून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. मार्किंग केलेली बाजू आपली खोलगट बाजू आहे ते लक्षात ठेवा. दोन्हीसुद्धा खोलगट बाजू समोरासमोर घ्यायच्या आहेत, म्हणजे बरोबर होऊन जातं. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की इथे आपण बाहीची उंची अधिक 1 इंच घेत असतो. त्यासाठी बाहीमध्ये पुढच्या बाजूला अस्तर जोडताना अर्धा इंच पकडायचं आहे. आता दाबटीप टाकून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्या. दाबटीप देताना अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे ते लक्षात ठेवा. आता इथे अस्तर आतल्या बाजूला घेऊन एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि अस्तर जोडताना शक्यतो काय करायचं, प्लेन करत घ्यायचा कपडा आणि 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल, म्हणजे पटकन जोडून होतं. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता इथे जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता मध्यावरती मार्किंग करून घ्या आणि असं ठेवून बघा आपलं बरोबर आहे का. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे जोडताना. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर अस्तरच्या कापडावरती एकदम कडेकडेला आली पाहिजे. इथे मी पूर्ण दाबटीप टाकून घेतली. आता अस्तरचा कपडा आतमध्ये घेऊन एकदम कडेकडेला ब्लाऊज पिसावरती आपली शिलाई बसली पाहिजे, म्हणजे काय होतं, गुड्या पडत नाहीत. दिसायला सुद्धा आपली बाही एकदम अशी परफेक्ट आणि व्यवस्थित दिसते आणि पूर्ण कपडा प्लेन होऊन जातो. आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला अस्तर प्लेन करत घ्या. कपडा प्लेन करत घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं, गुड्या पडत नाहीत. आता जेवढा आपला कपडा शिल्लक असेल तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे मी जेवढा जास्त कपडा आहे तेवढा पूर्ण इथे कट करून घेतला. आता इथे आपल्याला मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे बाही जोडताना बरोबर लक्षात राहतं. इथे मी दोन्हीसुद्धा बाजू व्यवस्थित तयार करून घेतल्या. आता इथे आपल्याला पुढची बाजू तयार करून घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा बाजू समोरासमोर ठेवा, म्हणजे आपलं उलट होणार नाहीये. आणि अस्तर जोडताना इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपलं इथे अस्तरसुद्धा पूर्ण व्यवस्थित पटकन जोडलं जातं. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. अस्तरच्या कापडावरती एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्या. 5 नंबरची दिली तरी सुद्धा चालेल अस्तर जोडताना, म्हणजे आपलं अस्तरसुद्धा पटकन जोडलं जातं. आता जेवढा आपला जास्त कपडा आहे ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सावकाश कट करून घ्या. मार्किंगवरती थोडंसं मार्किंग करून ठेवा, कारण की आपण कटिंग करताना मार्किंग केलेलं आहे, म्हणजे काय होतं, जोडताना ते बरोबर लक्षात राहतं. आता ह्यासुद्धा बाजूचा जेवढा कपडा जास्त आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते आणि मार्किंग करून घ्यायचं बरोबर, म्हणजे जोडताना लक्षात राहतं. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंचं अस्तर जोडून घेतलं. आता दुसऱ्यासुद्धा बाजूचं अस्तर जोडून घ्यायचं आहे. समोरासमोर असं ठेवून घ्या, म्हणजे आपलं चुकणार नाहीये. आता इथे सुद्धा अस्तर जोडताना 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. अस्तरच्या कापडावरती एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्या. इथे मी एका बाजूचं पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता इथे जेवढा कपडा शिल्लक असेल ना तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सावकाश कट करा. मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जोडताना आपलं बरोबर लक्षात राहतं.
त्यासाठी आता ही सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. अस्तरवरती एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि कपडा प्लेन करत घ्यायचा आहे, नाहीतर गुड्या पडतात पूर्ण. तुम्ही इथे थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा सिल्की असतो, मग थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या, नंतर शिलाई करून घेतली तरी सुद्धा चालेल. म्हणजे एकदम कपडा असा तुमचा पूर्ण प्लेन होऊन जाईल. इथे मी जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेतला. आता कट मार्किंग करून घेते, म्हणजे काय होतं, जोडताना बरोबर ते लक्षात राहतं आपल्या. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. सुईची बाजू ठेवताना सुईच्या बाजूने ठेवा. ब्लाऊज पीसमधला कपडा आणि अस्तर त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. मार्किंग केलं असेल तर आतल्या बाजूला घ्या. आता व्यवस्थित ठेवून घ्या, एकसारखं आलं पाहिजे प्लेनमध्ये. अर्धा इंच पकडायचं आहे शिलाई देताना, कारण की इथे आपण पाठीची उंची अधिक 1 इंच घेतो त्यासाठी. आता शिलाई दिलेली अर्धा इंच ह्या बाजूला पकडायचं. हे पहा, आता इथे अस्तरच्या बाजूला पकडायचं, म्हणजे ज्या बाजूला आपण आता अस्तर घेतलं का त्या बाजूला, आणि एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे. अस्तरच्या कपडावरती दापटीप आली पाहिजे. आता अस्तरचा कपडा आतमध्ये घेऊन एकदम कडेकडेला ब्लाऊज पीसाच्या कापडावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, आपल्या गुड्या पडत नाहीत. पाठीची बाजू दिसायला सुद्धा एकदम आपली व्यवस्थित दिसते. त्यासाठी एकदम अशी व्यवस्थित आपली शिलाई देऊन झालेली आहे. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता अस्तर जोडताना इथं काय करायचं, प्लेन करत घ्यायचं आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपला अस्तर सुद्धा पटकन जोडलं जातं. प्लेन करून घ्यायला विसरू नका, नाहीतर गुड्या पडतात. किंवा तुम्ही अस्तरचा कपडा पूर्ण असा प्लेन करून घ्यायचा, थोडे थोडे अंतरावरती पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील. म्हणजे काय होईल, तुम्हाला जोडायला सुद्धा ते सोपं पडेल. इथे मी पूर्ण कडेकडेला अस्तर जोडून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला जेवढा आपला कपडा शिल्लक असेल ना, तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सावकाश कट करून घ्या. आता इथे आपल्याला ब्लाऊज पीसाचा गळा आहे ना, तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. जेवढा जास्त कपडा आहे तेवढा. इथे मी जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी पूर्ण कट करून घेतला. इथं आपलं पाठीच्या बाजूचा अस्तर व्यवस्थित जोडून झालेला आहे. आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला मार्किंग केलेलं आहे, बघू शकता. टक्स देऊन घ्यायचे आहे दोन्ही सुद्धा बाजूंचे. आणि खालच्या बाजूने अर्धा इंच पकडायचं, वरच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं, ते विसरू नका. परत डबल शिलाई देऊन घ्यायची. कमरेकडच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं. एक बाजू तयार झाली. आता दुसरी सुद्धा बाजू. कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा, अर्धा इंच पकडायचं. शिलाई देताना अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला कमी कमी करत असं घ्यायचं आहे. आता परत त्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची. कमरेकडच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू असे ठेवून घ्या, जोडून घ्यायचं आहे. म्हणजे पुढची बाजू तयार करून घ्यायची. टक्स मार्किंग केलेलं लक्षात ठेवा, थोडं थोडं मार्किंग केलेलं आहे आपण इथे. बरोबर जोडताना ते मार्किंगवरती मार्किंग आलं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. असं समोरासमोर बघा, म्हणजे आपलं चुकणार नाहीये. आता मार्किंगवरती बरोबर मार्किंग असं ठेवून घ्यायचं. कुठपर्यंत जोडायला पुरतंय बघू शकता, परफेक्ट जोडायला पुरतंय. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं पकडायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडून घ्या. इथे मी पूर्ण जोडून घेतलं व्यवस्थित. आता डबल शिलाई देऊन घ्यायची आहे.
बघू शकता इथे एकदम असं व्यवस्थित झालं. जर जास्त असेल तर असं कट करून घेऊ शकता. आता इथे सुद्धा एक मार्किंग करून घेतलं होतं आपण, तिथे सुद्धा एक टक्स आपल्याला देऊन घ्यायचं आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावरती बरोबर. बसायला पुढची बाजू एकदम अशी परफेक्ट बसते, त्यासाठी आपल्याला तिथला सुद्धा टक्स देऊन घ्यायचा असतो. इथे बघू शकता एकदम असा खोलगट भाग परफेक्ट आपला तयार झालेला आहे, व्यवस्थित झालेली आहे एक बाजू. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आपण कटिंग करताना कट दिले होते म्हणजे मार्किंग केलं होतं ते बरोबर त्याच्यावरतीच आलं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. जेवढं शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडू शकता आणि जोडून घ्यायचं आहे. फक्त जोडताना खेचून घ्यायचं नाहीये, नाहीतर गुड्या पडतात पूर्ण. असं जोडून घ्यायचं. आता डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालं. आता इथे सुद्धा मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घ्या म्हणजे व्यवस्थित होऊन जातं. आता ही सुद्धा बाजू बघू शकता एकदम अशी व्यवस्थित आणि परफेक्ट झाली. बसायला तुम्हाला एकदम असं परफेक्टच बसणार आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू तयार झाल्या. ही पद्धत नक्की वापरा. आता हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. खेचू नका, सावकाश जोडून घ्यायची आहे. दाबटीप टाकून घ्यायची आहे. जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेतला. एका लाईनीमध्ये करून घेते थोडंसं. आता थोडीशी कापडाची आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि परत एकदा घडी करून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता इथे आपल्याला जेवढा जास्त कपडा असेल ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. लूप पट्टी जोडताना उलट्या बाजूने जोडून घ्यायची असते. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे तुम्हाला पकडायचं आहे. आता इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे म्हणजे आपली पट्टी सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसते. आता इथे काय करायचं, आपण जेवढं शिलाईमध्ये पकडलेलं आहे ना तिथे असं मार्किंग करून घ्यायचं आणि पट्टीची थोडीशी घडी करून घ्यायची आणि त्याच्यावरती ठेवून 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. कारण की जर आपण 5 नंबरची शिलाई दिली ना तर हुक अडकवायला सोपं पडतं आणि धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतात. त्यासाठी 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. जेवढं जास्त आहे तेवढं इथे कट करून घ्यायचं. सरळ लाईनीमध्ये करून घ्या. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या आहेत का असं बघा, म्हणजे आपल्या पट्ट्या कमी जास्त आहे का असं बघून घेत जा. बऱ्याच वेळा काय होतं आपलं हुक उचललं जातं, एक पट्टी छोटी सुद्धा होऊन जाते, त्यासाठी असं बघत जा. जी पट्टी आपली मोठी झालेली आहे ना थोडंसं असं मार्किंग करून घ्यायचं. गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. गोल गळ्याचा आकार नसेल आला ना ह्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता, मार्किंग करून घेऊ शकता. त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची हे अशा पद्धतीने आणि कट करून घ्यायचं आहे. सावकाश कट करून घ्या, वरच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं असतं. आता इथे बघा दोन्ही सुद्धा बाजू आपल्या एकसारख्या झाल्या का, एकसारख्या झाल्या असं बघत जा नेहमी. पायपिंगच्या आधी ते बघत जा. आता मार्किंग करून घ्यायचं आहे. पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. त्रिकोणी त्रिकोणी आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर अशी त्रिकोणी त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. एकसारखं आपलं अंतर राहिलं पाहिजे, कमी जास्त होऊ देऊ नका, नाहीतर आपलं हुक उचललं जातं. इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता इथे आपल्याला मध्यभागी बरोबर एक शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपली पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते.
हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित झालं दोन्हीसुद्धा बाजू. आता इथे आपल्याला कमरेकडच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं इथे तुम्ही पकडलं तरी सुद्धा चालेल. दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकताना अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे. आता आतल्या बाजूला कपडा घेऊन थोडीशी कापडाची घडी करून घेऊन व्यवस्थित आपल्याला एक शिलाई देऊन घ्या. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपलं झालं एकसारखं व्यवस्थित. आता दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. थोडीशी कापडाची घडी करून घेऊन एक शिलाई देऊन घ्यायची आहे. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता कापडाची घडी करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपली पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते. थोडंसं बंद करून घ्या. जेवढा जास्त कपडा असेल ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झाली दोन्ही सुद्धा बाजूंच्या. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. पाठीची बाजू उलटी ठेवा आणि गळ्याच्या बाजूला ठेवताना कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. गळ्याच्या बाजूला लक्ष ठेवायचं आहे आणि अर्धा इंच पकडा. सरळ लाईन ओढून घ्यायची आहे अशी. आता दोन्ही सुद्धा बाजूंचा आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपलं शोल्डर जोडून झालं. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंगच्या काढलेल्या पट्ट्या क्रॉसमध्ये काढल्या होत्या आपण पट्टीचा वापर करून. एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहेत. डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. पट्टी जोडताना डबल शिलाई देऊन घ्यायची. आता पूर्ण पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. शक्यतो पायपिंगसाठी पट्ट्या तुम्ही क्रॉसमध्ये काढत जा. म्हणजे काय होतं आपल्या गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येतो. पायपिंग आपली कधी पलटी होत नाहीये ते लक्षात ठेवत जा. इथे मी जेवढ्या लागतात ना तेवढ्या पट्ट्या इथे जोडून घेते आणि डबल शिलाई देऊन घेते. इथे मी पूर्ण पट्ट्या जोडून घेतल्या आणि डबल शिलाई देऊन घेतली. आता इथे आपल्याला गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग करण्यासाठी पुढच्या बाजूला पट्टी आपल्याला थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे. क्रॉसमध्ये असेल ना थोडंसं कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की इथे आपण शोल्डरमध्ये 1 इंच घेतलेला आहे वाढवून. गळ्याच्या बाजूला अर्धा इंच जातं आणि बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच जातं. त्यासाठी इथे आपल्याला गळ्याच्या बाजूला अर्धा इंचच पकडायचं आहे. ते लक्षात ठेवा. जास्त कमी घ्यायचं नाही आहे. म्हणजे आपला गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येऊन जातो. पुढच्या बाजूचा पाठीच्या बाजूचा पायपिंगसुद्धा व्यवस्थित होते. आता शोल्डर जोडलेलं पाठीच्या बाजूला करा आणि पट्टी जोडून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला कट करून घेते. जेवढं लागते तेवढंच घ्यायचं आहे. कापडाची घडी करून एक शिलाई देऊन घ्यायची. इथे मी गळ्याला पूर्ण पट्टी जोडून घेतली. एकसारखं आहे का असं बघून घ्यायचं. पट्टी जोडली की लगेच बघायचं. कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका तिथे. जर पट्टी जास्त झाली असेल तर थोडीशी आतल्या बाजूला शिलाई देऊन एकसारख्या करून घ्या. आता इथे हे पहा बघू शकता थोडंसं शिलाईमध्ये सापडलं पाहिजे. अर्धा इंच आपण पकडलं का त्यामधलं थोडंसं शिलाईमध्ये सापडलं पाहिजे. मग काय होतं धागे दिसत नाहीत आपले. नाहीतर पायपिंग केले ना पूर्ण असे धागे दिसतात बघा. त्यासाठी थोडंसं शिलाईमध्ये सापडू द्यात कपडा.
आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. थोडासा कपडा अर्धा इंचा मधला शिलाईमध्ये सापडू द्यात. आता अशाच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण पट्टी गळ्याच्या बाजूला जोडत जोडत घ्यायची आहे. फक्त पट्टी जोडताना खेचू नका, नाहीतर काय होईल तुम्हाला पायपिंग करताना परत प्रॉब्लेम येईल. अशा गुड्या पडल्यासारखं होतं, पायपिंग अशी व्यवस्थित होऊन जात नाही आहे. त्यासाठी अशा पद्धतीने सावकाशमध्ये आपल्याला गळ्याच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे जास्त असेल थोडंसं कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि पट्टी जोडून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता इथे आपल्याला पायपिंगसाठी एक प्रकारची वरच्या बाजूला पट्टी तयार होते. हे पहा, बघू शकता इथे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, जाड नाजूक. असं पकडायचं आणि बरोबर मधल्या खाचीमध्ये एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता तुम्हाला इथे किती कपडा वरच्या बाजूला ठेवायचा आहे तेवढा तुम्ही ठेवू शकता आणि बरोबर मधल्या खाचीमध्ये एक शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त खेचू नका. आलवारमध्ये कपडा पकडत पकडत वरच्या बाजूला आपल्याला किती ठेवायचं आहे तेवढंच ठेवू शकता आणि बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची. सावकाशमध्ये देऊन घ्या, फक्त खेचू नका. त्यासाठीच पट्टी जोडताना काळजीपूर्वक जोडून घ्या, म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला पायपिंग करायला सुद्धा एकदम असं सोपं जातं. तुम्ही सुद्धा पायपिंग करण्याची ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजला पायपिंग करून घ्यायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. पायपिंग देताना कुठलाही कपडा खेचायचा नाही. एकदम आलवारमध्ये पायपिंग करून घ्यायची आहे. आणि शोल्डर जोडताना पाठीच्या बाजूला करायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पायपिंग करताना सुद्धा ते पाठीच्याच बाजूला होऊन जातं, बाही जोडताना ते बरोबर पाठीच्याच बाजूला होऊन जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे आपली पूर्ण पायपिंग करून झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पायपिंगची पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजला पायपिंग करून बघायची आहे. आता इथे काय करा, थोडंसं असं बंद करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण गळ्याला पायपिंग करून घेतली. बघू शकता एकदम अशी परफेक्ट आणि व्यवस्थित झाली. आता इथे बघू शकता धागासुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. त्यासाठी शिलाई देताना थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात, म्हणजे बरोबर तुमचं होऊन जाईल. आता इथे बघू शकता आपला गळासुद्धा व्यवस्थित झाला. आता दोन्हीसुद्धा बाजू अशा ठेवून घ्या. आता बाही खोलगट बाजू पुढच्या बाजूला आपली आली पाहिजे. दोन्हीसुद्धा समोर समोर ठेवून बघा आपलं बरोबर आहे का. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडताना चुकतं. त्यासाठी ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. मी कटिंग करताना सुद्धा तुम्हाला हे समजून सांगत असते, त्यासाठी मार्किंग करून ठेवायला विसरू नका. आता बाही जोडण्याआधी फिटिंगची बाजू व्यवस्थित आहे का ते असं बघून घ्यायचं आहे. मी तुम्हाला कटिंग करतानाच हे एकसारखं पकडायला सांगितलं आणि आपण जेवढा कपडा जास्त होता का कटिंग करताना कट करून घेतला होता, त्यामुळे आता हे आपलं झालं बरोबर. आणि त्यासाठी काय करायचं, शिलाईमध्ये पकडताना सुद्धा व्यवस्थित पकडा. दोन्हीसुद्धा आपलं एकसारखं झालं पाहिजे, म्हणजे फिटिंग कमी जास्त अजिबात होत नाही आहे. आता बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करायची. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा इथे आपण, कारण की बाहीची उंची अधिक 1 इंच घेतलेला आहे. आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा. शोल्डर बरोबर शोल्डरलाच राहतं. आता इथे जेवढा कपडा शिल्लक आहे ना तेवढा इथे मी कट करून घेतला. आता इथे दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला फक्त विसरू नका. फक्त बाही जोडताना खेचायची नाही आहे. परफेक्ट घडी आपण काढलेली आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित पकडा. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा सापडला जातो. बघत जा व्यवस्थित बाही जोडताना. आता जर शिल्लक असेल तर असं कट करू शकता. आता झालं आपली इथे व्यवस्थित. एक बाजू जोडून झाली. आता दुसरीसुद्धा बाजू, पुढची बाजू खोलगट बाजू, लक्षात ठेवायचं आहे ही पद्धत. आणि मध्यापासून जोडायला सुरुवात करायची. अर्धा इंच पकडायचं आहे
आणि खेचू नका बाही जोडताना कधीही, गुड्या पडतात पूर्ण. त्यासाठी परफेक्ट घडी कशी काढायची असते कटिंगचा व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल. अस्तरच्या कापडावरती बाही परफेक्ट कट करून घ्यायची आणि जर ब्लाऊज पीसमधला जर कपडा कमी पडत असेल तर फिटिंगच्या बाजूला तुम्ही कपडा जोडून घेतला तरीसुद्धा चालेल आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. कपडा कमी पडला तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथे बघू शकता एका लाईनीमध्ये मी करून घेते. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. बाही जोडताना ही पद्धत नक्की वापरत जा, तुमचं कधीही चुकणार नाहीये. आता इथे माझ्या दोन्हीसुद्धा बाजू जोडून झालेल्या आहेत. आता बघायचं आपलं व्यवस्थित आहे का फिटिंगच्या बाजूला आणि एक कडेला एक शिलाई देऊन घ्या, एकदम कडेला. हे पहा व्यवस्थित पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. एकदम कडेला शिलाई देऊन घेतली. आता थोडे धागे दिसतात बघू शकता, कट करून घेतले तरीसुद्धा चालतील. आता आतल्या बाजूला कपडा पलटी करून घ्यायचा आहे आणि एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्या. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे म्हणजे कमरघेर मोजायला सोपं जातं. एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्या. थोडंसं बंद करून घ्या. आता दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने असं पकडा व्यवस्थित आणि एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण. कमरेच्या बाजूला व्यवस्थित पकडा, दोन्हीसुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथे धागे दिसतात बघू शकता, असं कट करून घ्यायचं आहे. आता कपडा आतल्या बाजूला घेऊन एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्या म्हणजे कमरघेर मोजायला आपल्याला सोपं जातं आणि एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजूंची फिटिंग करून घ्यायची आहे. मापाचा ब्लाऊज घ्या, दंडघेर मोजून घ्यायचा किती आहे तो. शिलाईची पहिली टीप मार्किंग करून घेतली तरीसुद्धा चालेल आणि मोजून घ्यायचं आपलं अंतर किती आहे. जेवढं अंतर भरलेलं आहे ना तुमचं कितीसुद्धा भरू द्यात, 5, 5.5, 6, 6.25 ते लक्षात ठेवा. दंडघेर लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. पहिली शिलाईची टीप लक्षात ठेवा ही पद्धत. दुसरीसुद्धा बाजू व्यवस्थित पकडून तेच मार्किंग करून घ्यायचं. दोन्हीसुद्धा बाजू कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथे मुंडा मोजून मी नेहमी फिटिंग करत असते. पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्यायची, फक्त खेचू नका, गुढी पडू देऊ नका. जेवढं येतं आहे ना पहिली शिलाईची टीप लगेच बघायचं आपले किती येतं आहे, कितीसुद्धा येऊ द्यात. हे पहा, त्यासाठी ब्लाऊजमध्ये कटिंग करताना छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायला विसरू नका. आता इथे जेवढं भरलं ना तेवढं ज्या पद्धतीने आपण तो ब्लाऊज पकडला ना त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा ब्लाऊज अशा पद्धतीने इथे पकडायचा आहे. फक्त गुढी पडू द्यायची नाही. व्यवस्थित मोजून घ्यायचं. पहिली शिलाईची टीप आपली कुठे येते ते बघायचं किंवा जी पद्धत तुमची फिटिंगची असेल ना ती पद्धत तुम्ही इथे वापरली तरीसुद्धा चालेल. फिटिंगची ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आपल्याला कमरघेर मोजून घ्यायचा आहे. कडेपासून दोन्हीसुद्धा ब्लाऊज फक्त खेचू नका, आलवरमध्ये पकडा आणि जिथे आपला मापाचा ब्लाऊज संपला, लक्षात ठेवा संपला, तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा सोपं करून समजून सांगितलं. मार्किंग करून घ्यायचं, ते अंतर मोजून घ्यायचं. आपले किती शिल्लक आहे त्याचे बरोबर 4 भाग करायचे असतात. हे पहा 4 भाग करायचे, त्याचे बरोबर जेवढं येईल ना तेवढे आपलं फिटिंगचं परफेक्ट मार्किंग झालं. कमरघेर मार्किंग आता तिथे बरोबर मार्किंग असं करून घ्यायचं. थोडंसं अंतर सोडून द्या, कारण की आपण शिलाई दिली सर्वात आधी, ते सोडून द्यायचं. ते शिलाई पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला होता, त्यासाठी ते सोडून द्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. आता इथे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा, अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. मार्किंगवरती बरोबर दंडघेर मुंडा फिटिंगचं मार्किंग केलं, कमरघेरचं मार्किंग केलं. हे पहा इथे सुद्धा तीच पद्धत. मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला करायची आहे फिटिंग. पूर्ण पॅक करून घ्या. कमरघेर दंडघेर पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे.
मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे. अंतर ठेवून शिलाई देऊन घ्या. जेवढ्या तुमच्या शिलाई बसतील ना तेवढ्या इथे तुम्ही देऊन घ्यायच्या. 3-4 बसल्या तरी सुद्धा चालतील. आता ज्यांची फिटिंगच्या बाजूला आतल्या बाजूला जागा शिल्लक नाहीये त्यांनी बॉक्स फिटिंग नका करू. मग आतल्या बाजूने डायरेक्टली तुम्ही फिटिंग केली तरी सुद्धा चालेल. मी तुम्हाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की समजून सांगेल. आता इथे बघू शकता आपली परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे. इथे आपला मुंडा सुद्धा बघू शकता एकदम असं व्यवस्थित आणि परफेक्ट एकसारखं आलेलं आहे. हे पहा बघू शकता इथे एकदम सरळ लाईनीमध्ये आपली इथे फिटिंग आलेली आहे. त्यासाठी आतमध्ये मी तुम्हाला 2 इंच घ्यायला सांगते. बऱ्याच वेळा काय होतं आपलं तिथे कमी जास्त होतं. आता इथे बघू शकता ब्लाऊजची उंचीसुद्धा आपली व्यवस्थित झाली. हे आपलं शोल्डर इथे खालच्या सुद्धा बाजूला बघू शकता. आता इथे आपली फिटिंग व्यवस्थित झाली. आता ब्लाऊज कधीही वरच्या बाजूला सरकणार नाही आहे. बऱ्याच वेळा काय होतं कमरेच्या बाजूला लूज असला ना ब्लाऊज पुढच्या बाजूने सुद्धा वरच्या बाजूला सरकतो आणि पाठीच्या बाजूने सुद्धा वरच्या बाजूला सरकतो. त्यासाठी कमरेच्या बाजूला परफेक्ट फिटिंग करून घ्या. इथे आपला पाठीचा गळासुद्धा बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालेला आहे. आता इथे पुढची बाजूसुद्धा बघू शकता एकदम आपली परफेक्ट आणि व्यवस्थित तयार झाली. इथे आपला पफसुद्धा व्यवस्थित आलेला आहे. बसायला सुद्धा तुम्हाला ब्लाऊज असा परफेक्ट बसणार आहे. तुम्ही सुद्धा कटिंग आणि शिलाईची ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने तुमचा सुद्धा ब्लाऊज तुम्ही तयार करून बघायचा आहे. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.